चला तर मंडळी, आज बनवूया बेसन वडी. बेसन वडी बनवण्यासाठी आपण कांदा चुलीवर भाजून घेतलेला आहे आणि थोडंसं सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे, लसूण आहे. हे चांगलं कांदे व्यवस्थित तळून त्यात लसूण टाकायचं आहे आणि भाजलेलं सुकं खोबरं त्यात टाकायचं आहे. भाजलेलं सुकं खोबरं, कांदा, लसूण हे आपण सगळं वाटण तयार करून घेऊया. मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे हे सगळं वाटण. चला मग आपण भाजीला लगेच सुरुवात करणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ स्किप न करता बघू नका. आपण सर्वात प्रथम यामध्ये तेल टाकून घेऊया. तेल तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे. इथं मी एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे. मला थोडी जास्तच भाजी बनवायची, मी थोडंसं तेल अजून टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या हिशोबानुसार प्रमाण कमी जास्त तर करू शकता. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यात आपण काही मसाले टाकणार आहोत. तर इथं आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे. आपण त्यामध्ये आता मसाले टाकून घेऊ. आपण यात लाल पावडर, हळद पावडर, गरम मसाला, धना पावडर हे सर्व मसाले टाकून घेऊन त्यामध्ये आपण तयार केलेलं वाटण टाकून घेऊ. बघू शकता पण छान प्रकारे असं आपण वाटण त्यात टाकून घेतलेलं आहे. वरून थोडासा मसाला टाकलेला आहे. गरम मसाला, घरगुती गरम मसाला आहे. त्याची पण रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. गरम मसाला कसा बनवायचा, भाजी कशी बनवायची ती तुझ्या झणझणीत कशी बनवायची, मीठ टाकून घेऊ. झणझणीत भाजी बघू शकता मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे. मीठ त्यात छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे. तर त्यात आपण टाकणार आहोत पाणी. पाणी आपण थोडंसं जास्त टाकायचं आहे, म्हणजे त्या वड्या व्यवस्थित शिजल्या जातील. आणि ही वड्यांची भाजी खूप घट्ट होते. अजून थोडंसं पाणी टाकून घेऊ याच्यामध्ये. आपण छानपैकी उकळी येते तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. गॅसची फ्लेम फुल करायची आहे. तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. त्यासाठी मी घेतलेलं आहे बेसन पीठ. अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यात जिरे टाकलेले आहेत आणि थोडंसं मीठ आणि त्यामध्ये मी थोडेसे मसाले ॲड करणार आहे, म्हणजे वडीला छानपैकी चव येते. आपण हे मसाले छान मिक्स करून घेऊया पिठामध्ये आणि त्यात थोडं असं पाणी टाकून त्याचा छानपैकी असा गोळा बनवून घेऊया. पातळ करायचं नाही आहे, जास्त असा घट्ट गोळा बनवला जाईल त्याप्रमाणे थोडंसं पाणी ॲड करायचं त्याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता जास्त पाणी टाकायचं नाही. एकदम थोडं पाणी टाकून त्या हाताने चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. बघू शकता असा घट्ट गोळा बनवून तयार आहे. तर आपण पोलपटावर थोडंसं तेल टाकून घेऊ. पोलपटाला तेल चोळून घेतल्याच्या नंतर चव बाजूने पोलपटाला तेल चोळून घ्यायचं आहे.
त्याचे आपण 2 गोळे तयार करून घेतलेले आहेत. ते आपण लाटून घेऊया. या पद्धतीने आपण असं लाटून घ्यायचं आहे. जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे. तुम्हाला हव्या त्या आकाराचे याला शेप देऊ शकता, चौकोनी. तर मी इथे लाटून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता जास्त जाडही नाही आणि जास्त पातळ नाही, मिडियम आकाराचं लाटून घ्यायचं आहे. मी याला कट करून घेणार आहे. चौकोनी शेप देऊन घेऊया, म्हणजे कसं सगळ्या वड्या एकसारख्या होतील. इथे चौकोनी शेप देऊन घेतलेला आहे आणि सरळ अशा रेषा मारून घेणार आहे. चमच्याने, सुरीने टाकू शकता तुम्ही. आणि अशा तिरक्या रेषा टाकणार आहे मी, म्हणजे वड्या त्रिकोणी होतील. बघू शकता जास्त जाडही नाही आणि पातळ नाही, असं लाटून घ्यायचं आहे. सर्व ताटात काढून घेऊया. तोपर्यंत रस्स्याला छान अशी उकळी येऊ द्या. उकळी आल्याच्या नंतरच त्या वड्या रस्स्यात टाकायच्या आहे. तर तुम्ही बघू शकता इथं रस्स्याला चांगली उकळी आलेली आहे आणि मी एक एक करून अशा त्या वड्या त्याच्यात टाकत आहे. सगळ्या एकदम टाकायच्या नाही, एक एक सुट्ट्या वड्या करून टाकायच्या आहे. गॅसची फ्लेम थोडी कमी करायची आहे. मी सर्व वड्या टाकून घ्यायच्या आहे. सर्व वड्या व्यवस्थित त्यात टाकून घ्यायच्या आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. घंटीच्या बेल आयकॉन बटनवर प्रेस करा, म्हणजे मग ते असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. अशा प्रकारे तुम्ही सगळ्या वड्या त्यात टाकून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता. बाजूला गॅस थोडा फुल करायचा आहे. गॅसची फ्लेम फुल केल्यानंतर सगळ्या वड्या इथे टाकून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता छान अशा वड्या शिजल्या जातील. उकळीतच सोडायच्या आहे या वड्या. छान अशी आपली ही बेसन पीठ वडी रस्सा भाजी तयार आहे. तुम्ही बघू शकता. चव पण एकदम अप्रतिम लागते. मी इथे पोळ्या लाटून घेणार आहे. चपाती, भाकरी, भात सोबत ही भाजी खायला एकदम परफेक्ट लागते. एकदा नक्की करून बघा या पद्धतीने भाजी, तुम्हालाही आवडेल. खूप छान होते. एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला भाजी आवडत असेल तर चपाती, भात, भाजी एकदम सुंदर लागते. चपात्या पण करून घेणार. मटकीचा नाश करायचाच मागला. हा आमचा सकाळचा 4 कट्टे आणले, पण तयारी चालू आहे. गावात बाबाने आणायला तयार आहे. किती दादा आपण आता असेच कट्टे आणू, जाऊ द्या. अशा प्रकारे सर्व चपाती लाटून घेणार आहे. 4-5 बघू शकता भाजी. गाडीवर किती कट्टे आणू शकताय तुम्ही. थोडंसं फ्लेम लो करूनच शिजवायची आहे. जास्त फुल गॅसवर भाजी शिजवली तर वडी कच्ची राहू शकते. लय बोजावती. माणूस 200 किलो असतं तरी तिला काही फरक नाही. 60 किलो आणलं तुम्ही.
दोन पार 5-5 शिट्ट्या बसवून दिली तरी लागणार नाही. ते गायची गाडी आहे. इथे आपल्या चपात्या पण बनवून तयार होणार आहे. झटपट बनणारी अशी रेसिपी आहे. पूर्ण बघा, व्हिडिओ स्किप न करता बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. आणि घरी नक्की ट्राय करून बघा ही भाजी अशा पद्धतीने. तुम्हाला खूप खूप आवडेल अशी मी आशा करते. चला, तयार आहे आपल्या इथे आता भाजी पोळी. तर मी तुम्हाला दाखवते आपली भाजी कशी झाली. ती भाजी तयार आहे. तुम्ही बघू शकता भाजीला छानपैकी तरी आलेली आहे आणि चव एकदम अप्रतिम चव लागते या भाजीची. आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. बघू शकता तुम्ही, मुलंही आवडीने खातात ही भाजी. काहीतरी नवीन आणि वेगळी अशी ही भाजी तयार आहे. चला तर मग पटकन लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा, घंटी बेल आयकॉन बटनावर प्रेस करा. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लवकरच पुढचा व्हिडिओ बनवणार आहे मी नवीन रेसिपीचा.